that you will be fine in your home. Today we are going to learn a very simple poem from 9th English textbook in unit 2.1. That is name is comparison. Comparisons means tulna. The present poem has not a poet. It is based upon the contrasting things or objects in the world. The figure of antithesis is used in the entire poem. The poet compared in this poem living and non-living things. The poet has shown the quality of each thing and how it is opposite with the quality of another's. In short, the readers find comparison between different things. तर विद्यार्थी मित्रो, आज जी आपण इयत्ता 9वीची कविता शिकणार आहोत. या कवितेमध्ये कवी या पूर्ण जगातील लिव्हिंग थिंग्स असतील, नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, या जगातील सर्व सजीव निर्जीव वस्तूंची तुलना, म्हणजे जेवढे ऑपोजिट थिंग्स आहेत, सर्व विरोधार्थी ज्या गोष्टी आहेत त्यांची तुलना करतोय. द पोएट डिस्क्राइब्ड हियर द होल वर्ल्ड फुल ऑफ ऑपोजिट थिंग्स. म्हणजे संपूर्ण जग हे विरोधाभासानं भरलेलं आहे असं कवीला या ठिकाणी कवितेच्या माध्यमामधून सांगायचं आहे. म्हणजे या प्रस्तुत कवितेला कवी जरी नसले तरी या विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या व काही अस्तित्वात नसलेल्या गोष्टीविषयी तुलना करायची आहे, किंवा या कवितेमध्ये कवीने तुलना केलेली आहे. आणि तसेच त्या तुलनेमध्ये एकमेकामध्ये गुंतलेल्या किंवा असलेल्या विरोधाभासाच्या गुणवैशिष्ट्य चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. आणि कवीने या कवितेच्या माध्यमामधून वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं देऊन आपल्याला दाखले दिलेले आहेत, तुलना केलेली आहे. लेट्स get started this poem. Look in your textbook in your home. The first line of this poem: fast as a spaceship, slow as a snail, big as a dinosaur, small as a nail, fierce as a tiger, gentle as a lamb, sour as a lemon and sweet as jam, dry as the desert, wet as the sea, square as a house, round as a pea, cool as a cave and warm as a twist, noisy as a road drill, quiet as a ghost, strong as an ox, weak as kitten, hard as rock, soft as mutton, dark as tunnel, light as the moon, night time midnight and daytime noon, tall as a giant and short as an elf, crooked as a mountain path, straight as self. The world is full of opposites, so think of some yourself. The poet has anonymous. अशा पद्धतीनं आपण या कवितेचं वाचन केलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल कविता वाचल्यानंतर या पूर्ण कवितेमध्ये प्रत्येक लाईनमध्ये द पोएट हॅज युज्ड adjectives in each lines of the poem. या कवितेमध्ये कवी प्रत्येक काव्यपंक्तीमध्ये विशेषणांचा वापर करतो. The poet has used in the whole poem, the figure of speech is
simile. Let's see the explanation of this poem. Fast as a spaceship and slow as a snail. Spaceship means अवकाशयान. अवकाशयानासारखे वेगवान. स्लो ॲज अ स्नेल. आणि गोगलगाई सारखे मंद हळुवारपणे. The poet begins the poem by the fast speed of a spaceship and the slow speed of snail. म्हणजे कवी म्हणतो की अवकाशयानासारखे वेगवान आणि गोगलगाई सारखे हळुवारपणे. म्हणजे अवकाशयान स्पीडमध्ये वेगामध्ये अवकाश भ्रमण करत असतं, तर गोगलगाय कशी असते? गोगलगाय माहिती ना तुम्हाला, एकदम शांत हळुवारपणे ती चालत असते. या काव्यपंक्तीमध्ये कवी अवकाशयानाच्या वेगाची तुलना गोगलगाईच्या संत मंद वेगाशी करत आहे. तर या ओळीमध्ये सिमिली हा अलंकार वापरल्यास रचना कशी होते? ॲज फास्ट ॲज अ स्पेसशिप अँड ॲज स्लो ॲज अ स्नेल. ही सिमिली टाईप रचना झाली. म्हणजे या काव्यपंक्तीमध्ये फास्ट आणि स्लो these words are antonymous. The poet has used opposite words, fast and slow. Big as a dinosaur and small as a nail. Big as a dinosaur म्हणजे डायनॉसर या महाकाय प्राण्यासारखे प्रचंड असे मोठे अवाढव्य. तर स्मॉल ॲज अ नेल. नेल मीन्स नेलचे दोन अर्थ होतात, एक खिळा होतो आणि एक नख होतो. म्हणजे एका छोट्याशा नखासारखे लहान, अगदी लहान. ही ऑल्सो कम्पेअर द साईज ऑफ बिग डायनॉसर्स अँड अ स्मॉल नेल. म्हणजे या काव्यपंक्तीमध्ये डायनॉसर सारख्या महाकाय प्राण्याची जो आकार आहे त्या आकाराची तुलना एका छोट्याशा नखाशी किंवा एकदम एका छोट्या खिळ्याशी तुलना केलेली आहे. फिअर्स ॲज अ टायगर. वाघासारखे भीतीदायक. फिअर्स मीन्स भीतीदायक. अँड जंटल ॲज अ लॅम्ब. लॅम्ब म्हणजे मेंढीचं कोकरू. आणि जेंटल म्हणजे एका गरीब छोट्याशा कोकरासारखं. म्हणजे कोकरासारखं एकदम गरीब. अँड फिअर्स ॲज अ टायगर, वाघासारखं भीतीदायक. या ठिकाणी नेचरची म्हणजे स्वभावाची तुलना केलेली आहे. स्वभावाची कशी तुलना केली आहे? द पोएट कम्पेअर्स द नेचर ऑफ अ टायगर अँड अ लॅम्ब. म्हणजे कवी येथे वाघाच्या भयंकर भीतीची किंवा स्वभावाची तुलना एकदम गरीब असलेल्या लहानशा मेंढीच्या कोकराशी तुलना या ठिकाणी कवी करतो. म्हणजे वाघ कसा असतो? त्याला बघितल्या कसं वाटते? आपल्याला भीती वाटते. भीतीदायक असतो वाघ. आणि जर मेंढीचं कोकरू आपण ते पिल्लू, त्याला भीती वाटते का? त्याच्यासोबत लहान लहान मुलं सुद्धा खेळतात किंवा आपल्याला ते लहानपणी खूप गोंडस वाटते, गोजीरवानं वाटते आणि आपल्याला ते आवडते आणि आपल्याला आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. असं जातो का कधी जंगलामध्ये येऊन वाघाला पकडण्याचा प्रयत्न करतो का? आपण नाही करू शकत. कारण का? आपण वाघाला भीतो आहे का नाही? म्हणूनच या ठिकाणी वाघाचं स्वभाव वैशिष्ट्य आहे म्हणजे भीतीदायकपणा. आणि कोकराचं एकदम गरीब आहे. जंटल मीन्स गरीब. सोर ॲज अ लेमन. लिंबासारखं आंबट. स्वीट ॲज अ जाम. आणि जामासारखं गोड. द पोएट हॅज कम्पेअर्ड द टेस्ट. अ लेमन इज अ सोर. म्हणजे लिंबू कसं असते? आंबट. अँड द जाम इज अ स्वीट. म्हणजे लिंबू आंबट असतंय तर जाम कसं असते? गोड असते. म्हणजे या ठिकाणी कवी चवीची तुलना करत आहे. या दोन वस्तूमधील चवी सांगतो.
ड्राय ॲज द डेझर्ट, वाळवंटासारखे शुष्क, शुष्क म्हणजे कोरडे. वेट ॲज द सी, आणि समुद्रासारखे ओले. समुद्रात पाणी असते, पाण्यात गेल्यास आपण काय होतो, ओलं होतो, भिजतो की नाही, तसं म्हणजे या वाळवंटासारखं कोरडं एका साईडला आहे, तर दुसऱ्या टोकाला वेट ॲज द सी, समुद्रासारखं ओलं, म्हणजे समुद्रासारखं ओलं चिंब आहे. द टेस्ट ऑफ द डेझर्ट इज ड्राय, फेअर ॲज द सी इज वेट. म्हणजे या ठिकाणी वाळवंटाच्या कोरडेपणाची, शुष्कपणाची तुलना ही समुद्राच्या ओलेपणाशी केलेली आहे. स्क्वेअर ॲज अ हाऊस, घरासारखे चौकोनी. राऊंड ॲज अ पी, पी मीन्स वाटाणा. वाटाणा माहिती आहे ना, आपल्याला अंगणवाडीमध्ये वाटाणे भेटतात, लहानपणी भेटत होते की नाही तुम्हाला, तसे वाटाणे. वाटाण्यासारखा राऊंड, गोल. वाटाणा कसा गोल असतो आणि घर कसं असतं, चौकोनी रचना असते घराची, म्हणून म्हणलं स्क्वेअर ॲज अ हाऊस अँड राऊंड ॲज अ पी. द शेप इज ऑल्सो कम्पॅरिझन्ड बाय अ स्क्वेअर हाऊस अँड अ राऊंड पी. म्हणजे घराच्या चौकोनी आकाराची तुलना गोल अशा वाटाण्याशी केलेली आहे. कूल ॲज अ केव, केव म्हणजे गुफा किंवा गुहा, गुहेसारखं थंड. वॉर्म ॲज टोस्ट, आणि टोस्ट, टोस्ट आपण खातो ना सकाळी चहा बरोबर, त्या टोस्ट सारखं गरम, टोस्ट सारखं गरम. द डिफरन्सेस ऑफ क्लायमेट इज डिस्क्राइब्ड बाय अ कूल केव अँड वॉर्म टोस्ट. या ठिकाणी क्लायमेट म्हणजे हवामानाशी तुलना केलेली आहे. म्हणजे गुहा कशी असते, एकदम थंड हवामान असते गुहेतलं, त्याची तुलना एकदम गरम अशा टोस्टशी केलेली आहे. नॉयझी ॲज अ रोड ड्रिल, रोड ड्रिल, नॉयझी म्हणजे गोंगाट. रस्त्यावर ते ड्रिल मशीन खोदतात ना, ते खोदल्यानंतर आवाज कसा असतो, धाड 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 वाजतो, तसं नॉईज ॲज अ रोड ड्रिल, रस्त्यावरील त्या ड्रिल मशीन सारखा गोंगाट. तर अनदर साईड क्वाईट ॲज अ घोस्ट, घोस्ट म्हणजे भूत. भूत म्हणल्या कसं होतंय बरं, लहान मुलांना म्हणलं बघा झोप, नाही तर पहा भूत येते. म्हणजे आपल्या कल्पना आपण अशा केल्या नाही पाहिजेत, पण आपण करतो, असं चालत आलेले आहे. कारण का संध्याकाळ झाल्यानंतर आपल्याला भूताचं नाव काढल्यास कसं वाटतंय, किती माणूस धीट जरी असला तरी अंधारामध्ये त्याला एकट्याला एखाद्या कुठंतरी अंधारामध्ये जा म्हणायचं, जंगलामध्ये संध्याकाळी जातो का तो? आपण आपल्या साध्या घरामधून बाहेरच्या दारातून मधल्या लाईट जावं, लाईट गेल्यानंतर आपण घरामध्ये जातो का? जात नाही. म्हणजे आपल्याला भीती वाटते. आणि अंधार पडल्या पडल्या आपल्याला कशाची आठवण होते, घोस्ट होती की नाही. घोस्ट म्हणजे भूत. तर क्वाईट ॲज अ घोस्ट, इथं क्वाईट शब्द का वापरलाय, शांत. भूत शांत असते का, नाही ना. परंतु तो आपण पहा, एखाद्याला भीती घालायची असेल तर आपण कसं जातो, हळूहळू हळूहळू पावलं टाकत जातो आणि गेल्या पुढे पण असं करतो. म्हणजे तो पुढचा व्यक्ती भीतो. म्हणजे भूत सुद्धा तसंच भीती दाखवते, शांत येते आणि एकाएकी आपला चेहरा सुद्धा दाखवतो, हे नाही. हेर आर ओनली वन, वी विल डू द इमॅजिनेशन. आपण फक्त कल्पना करूया. इथं कवीनं दोन गोष्टींची तुलना केलेली आहे. म्हणजे कोणत्या गोष्टींची, नॉयझी ॲज अ रोड ड्रिल, रस्त्यावरील त्या ड्रिल मशीनचा गोंगाट, तर दुसऱ्या बाजूला क्वाईट ॲज अ घोस्ट, भूतासारखं शांत. म्हणजे कवीला भूतामध्ये शांत हा गुण दिसला असावा. देर इज अ लॉट नॉईज ऑन अ रोड व्हाईल घोस्ट इज क्वाईट. म्हणजे येथे रस्त्यावरील गोंगाटाची तुलना कशाशी केलेली आहे, शांत असणाऱ्या एकदम भूताशी केलेली आहे. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, बैलासारखा मजबूत. बैल कसा असतो, मजबूत असतो, त्याच्यामध्ये ताकद असते. शक्तीची तुलना, फोर्सची तुलना या ठिकाणी केलेली आहे. आणि वीक ॲज किटन, किटन म्हणजे मांजरीचं छोटंसं पिल्लू. मांजराचं छोटंसं पिल्लू वीक असते,
एकदम वीक. वीक म्हणजे दुबळं असते. बैलाच्या पुढे बैलाची मांजराची जर शक्ती लावायची म्हटलं तर स्ट्रॉंगेस्ट कोण आहे? अँड ऑक्स आहे, बैल आहे. मांजराचं पिल्लू नाही. लहान मुलगा सुद्धा त्याला उचलून धरतो आहे नाही. तुम्ही पहा बरं, छोटे छोटे मुलं आपल्या कॉलनीमधील किंवा आपल्या गावामधील छोटे छोटे मुलं काय करतात? मांजरीच्या छोट्या छोट्या पिल्लांना खूप त्रास देतात. आपण बघित आलेलं आहे. त्याला बांधतात, धरतात, दोरीनं ओढतात. ते बिचारा काही करू शकत नाही. देर इज डिस्टिंक्शन्स ऑफ फिजिकल फोर्स. फिजिकल फोर्स also an ox is a strong whereas kitten is a soft. Hard as a rock, soft as a metal. Hard as a rock खडकासारखा, टणक किंवा कठीण. तर सॉफ्ट ॲज अ मिटल म्हणजे मोज्यासारखा, जे सॉक्स असतात मोज्यासारखा मऊ, मुलायम, मृदू. इन दिस लाईन द व्हेरिएशन in touch is also there. A rock is harder and a metal is a soft. म्हणजे खडकाच्या कठीणपणाची, टणकपणाची तुलना या ठिकाणी मोजाच्या मृदूपणाशी, मऊपणाशी केलेली आहे. डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज द मून. टनेल मीन्स बोगदा. बोगद्यासारखा डार्क, अंधार. बोगद्यामध्ये खूप अंधार असतो. जर बोगद्यामध्ये गेलो आपण तर तिथे काळोख असतो, एकदम अंधार असतो. तर आपण टॉर्च जरी लावली तरी त्याचा प्रकाश त्या ठिकाणी पडू शकत नाही. म्हणजे इतका घनदाट, म्हणजे प्रखर असा त्या ठिकाणी अंधार असतो. लाईट ॲज द मून, चंद्रासारखा प्रकाशमान. चंद्र कसा असतो? प्रकाशमय असतो. रात्रीच्या वेळी अंधारामध्ये चंद्राचा खूप असा प्रकाश पडतो आणि आपल्याला त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये प्रत्येक वस्तू दिसत असते. अ टनेल इज अ डार्क अँड द मून लुक्स ब्राईट. म्हणजे या ठिकाणी चंद्र चकाकतो, प्रकाशतो. म्हणजे या ठिकाणी बोगद्याच्या अंधाराची तुलना ही चंद्राच्या प्रकाशाशी केलेली आहे. नाईट टाईम, मिडनाईट, मध्यरात्रीची वेळ, संध्याकाळ. डे टाईम मून, आणि दिवसाचा, दुपारच्या वेळेसचा कडक प्रकाशाचा वेळ, टाईम, या ठिकाणी यांची तुलना केलेली आहे. देर इज डार्कनेस इज मिडनाईट, लाईट इन डे टाईम. म्हणजे मध्यरात्रीच्या काळोखाची तुलना ही दुपारच्या प्रकाशाच्या वेळेशी केलेली आहे. टॉल ॲज अ जायंट. जायंट म्हणजे राक्षस, राक्षसासारखा धिप्पाड, उंच. शॉर्ट ॲज अन एल्फ. एल्फ मीन्स बुटका माणूस. बुटके माणसं असतात ना एकदम छोटे छोटे. शॉर्ट ॲज अन एल्फ, एकदम बुटक्या माणसासारखा शॉर्ट. अ जायंट इज अ टॉल अँड अन एल्फ इज अ शॉर्ट. म्हणजे या ठिकाणी एका महाकाय, उंच अशा राक्षसाची तुलना ही बुटक्या एका छोट्याशा माणसाशी केलेली आहे. क्रुक्ड ॲज अ माउंटेन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल्फ. क्रुक्ड ॲज अ माउंटेन पाथ म्हणजे जे पर्वत कसा असतो? उंच असतो. पण त्या पर्वतावर जाण्यासाठी रस्ता चांगला असतो का? सोपा असतो का? नाही. क्रुक्ड, क्रुक्ड मीन्स वक्र, वळणदार रस्ता असतो त्या पर्वतावर आपल्याला जाण्यासाठी. म्हणून पर्वतीय रस्त्यासारखा वाकडा, वक्र. तर स्ट्रेट ॲज अ शेल्फ. शेल्फ मीन्स जे कपाट असते ना, त्या कपाटामध्ये शेल्फ असतो ना, शेल्फ म्हणतो. या शेल्फात ते 2-3 शेल्फ असतात, कप्पे. आणि त्या कपाटातील किंवा फळी, शेल्फ म्हणजे त्या कपाटातील फळीसारखा स्ट्रेट, सरळ. अ माउंटेन पाथ इज अ ट्विस्टेड व्हाईल अ शेल्फ इज स्ट्रेट. म्हणजे पर्वतीय रस्ते कसे असतात? वक्र असतात. तर कपाटातील फळी ही सरळ असते. द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स. आणि हे संपूर्ण जग या विरोधाभासाने, विरुद्धार्थी गोष्टींनी भरलेले आहे. सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून त्याचा अभ्यास करा. ते विचारात घेणं गरजेचं आहे.
The poet explains that the world is full of opposite things or contrasting things. Contrasting म्हणजे विरोधाभास. At the end, the poet appeals to us to find some contrasting things in ourselves. म्हणजे कवी शेवटी आपल्याला सांगू इच्छितो की या संपूर्ण जगामध्ये विरोधाभास भरलेला आहे आणि हा विरोधाभास भरलेला असताना व आपणही आपल्या अंतरंगामध्ये डोकावण्याची गरज आहे, आपल्या अंतरंगाचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं कवीला सांगायचं आहे. म्हणून कवी या जगातील सजीव निर्जीव लिव्हिंग थिंग्स या नॉन लिव्हिंग थिंग्स या सर्व गोष्टींचा विरोधाभास किंवा विरुद्धार्थी कल्पना या कवितेच्या माध्यमामधून आपल्यासमोर मांडतो. तर या कवितेमध्ये सिमिली हा फिगर ऑफ स्पीच अलंकार होतो. तर या संपूर्ण कवितेमध्ये ॲडजेक्टिव्हचा वापर केलेला आहे कवीने. तर शॉर्टकटमध्ये जाता जाता मी तुम्हाला ॲडजेक्टिव्ह सांगतो कोणकोणते आले. फास्ट अपोजिट वर्ड स्लो, फास्ट अपोजिट स्लो, बिग स्मॉल, फियर्स जेंटल, सोर स्वीट, ड्राय वेट, स्क्वेअर राउंड, कूल वार्म, नॉइजी क्वाइट, स्ट्रॉंग वीक, हार्ड सॉफ्ट, डार्क लाइट, नाइट डे, टॉल शॉर्ट, क्रुकड अँड स्ट्रेट, वाकडा आणि सरळ. तर अशा पद्धतीनं these are the words are adjectives या ऑपोजिट वर्ड्स हे सगळे विरुद्धार्थी शब्द आहेत. रायमिंग पेअर्स पाहूया. या कवितेमधील रायमिंग पेअर्स मी सांगतो. तर या ठिकाणी स्नेल नेल, सी पी, टोस्ट घोस्ट, किटन मिटन, मून नून, एल्फ सेल्फ. तर अशा पद्धतीनं हे होते रायमिंग पेअर्स, यमकाच्या जोड्या. तर अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी कंपॅरिझन्स म्हणजे तुलना ही कविता शिकलेली आहे. सी यू अगेन नेक्स्ट पिरियड. थँक्यू. बाय.